मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आपण अपडेट बघितली होती की कार्यकाळ वाढ मिळालेली आहे, परंतु यामध्ये नेमकी कोणती अपडेट सध्याच्या स्थितीमध्ये आहे आणि यावरती कोणती चर्चा सुरू आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी, अशा प्रकारे हेडिंग सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ही माहिती एका वृत्तपत्रामध्ये देण्यात आली आहे। तर बघू शकता, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या उंगलट, म्हणजे ही जी योजना आहे ही आता त्रास देत आहे, अशा प्रकारची अपडेट देण्यात आली आहे। तर यामध्ये कोणती अपडेट दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। योजनेचा कालावधी 11 महिन्यांचा करणार, अशा बद्दलची अपडेट आलेली आहे। तर यामध्ये काय दिलेलं आहे आपण बघू शकतो। तर सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पूर्ण न करता कुणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर यापुढे झुकण्याचे कारण नाही, अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आलेली आहे। म्हणजे जी सरकारी नोकरी असते त्यासाठी आपण सरकारला दबाव टाकू शकत नाही, अशा बद्दल सुद्धा यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे, हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे। यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते, पण ही योजना 11 महिन्यांसाठी करावी असा आग्रह काही मंत्र्यांनी बैठकीत धरला, तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे। योजनेला 6 महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर बंद करावी असाही मतप्रवाह आहे, त्यामुळे 6 महिन्यानंतर योजनेबाबत सरकार ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे। तर ही जी योजना आहे यामध्ये 6 महिन्यांचा मुदतवाढ मिळू शकते, म्हणजे जे प्रशिक्षणार्थी वर्क करत आहे किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांना सुद्धा यामध्ये 6 महिन्यांचा कालावधी वाढ होऊ शकतो। तर टोटल ही जी योजना आहे ही आता 11 महिन्यांसाठी चालू शकते। तर यामध्ये बघू शकता 1 लाखाच्या वर युवांना मिळाली संधी। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,23,000 युवक युवतींना प्रत्येकी 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे। त्यांना 341 कोटी रुपयांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेले आहे। तर सरकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या बघू शकता 78,432, तर खाजगी क्षेत्रामध्ये 40,225 अशी जी आकडेवारी आहे ही सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपनीमधील कामाचा अनुभव तरुण-तरुणींना मिळावा व त्यामधून रोजगार क्षमता व्हावेत म्हणून त्यांना 6 महिन्याचे विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्य सरकारने सुरू केली होती, पण आता ती सरकारच्या उंगलट आलेली आहे। त्यांना सरकारी कार्यालयामध्ये 6 महिने काम मिळाले, ते आता नोकरी कायम करा अशी मागणी करू लागलेली आहे। तर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली, अप्रेंटिसशिप आणि मासिक 10,000 रुपये विद्यावेतन अशी याचे स्वरूप आहे। खाजगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देण्याचे योजनेमागचा मुख्य उद्देश होता, पण सरकारी कार्यालयामध्ये काम मिळाले यासाठी बहुतेकांना कल होता। ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबवली जाते। 6 महिने प्रशिक्षण घेतलेले हजारो तरुण आता संघटन बनवून सरकारवर नोकरीसाठी दबाव आणत आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवावर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे। या योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल असा कोणताही शब्द सरकारने दिला नव्हता, मात्र आता काही आमदारच 6 महिने काम केलेल्यांना कायम करा अशी मागणी करू लागले आहेत। आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे, त्यामुळे योजना सुरू ठेवायची की नाही याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता काहीही होऊ शकते, म्हणजे खूप मोठा बदल होऊ शकते, कारण यावरती आता जी बैठक झालेली आहे त्या बैठकमध्ये भरपूर चर्चा सुरू आहे की योजना सुरू ठेवायची की योजना बंद करायची, की 6 महिन्यांचा जो कालावधी वाढ आहे हा द्यायचा। तर यासाठी आता खूप मोठे संकट उभे झालेले आहे संपूर्ण विद्यार्थ्यांसमोर। तर यामध्ये नेमकी आता सरकार कोणती भूमिका घेणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी व जे प्रशिक्षणार्थी ही वाट बघणार आहेत। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।